आज 2 रुपयात काय मिळतं? चहा सुद्धा नाही. या 2 रुपयांची किंमत सर्वसामान्यांच्या लेखी शून्यच. पण याच 2 रुपयांच्या कारणासाठी एक व्यक्ती तब्बल 20 वर्षे कोर्टाच्या चक्रा मारत राहिला. या व्यक्तीचं नाव आहे अमन भाटिया. ग्राहकाकडून 2 रुपये जास्तीचे मागितले असा त्यांच्यावर आरोप होता, परंतु हा आरोप काही सिद्ध झाला नाही. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 20 वर्षानंतर अमन भाटिया यांना या आरोपातून मुक्त केले. भाटिया दिल्लीतील जनकपुरी येथे स्टॅम्प विक्रीचे काम करत होते. 2003चं वर्ष होतं. तारीख होती 9 डिसेंबर. एक ग्राहक त्यांच्याकडे 10 रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी आला, पण अमन भाटिया यांनी त्याच्याकडे 12 रुपये मागितले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. लाचेचाच हा प्रकार असे समजून त्या ग्राहकाने भाटिया यांच्या विरुद्ध अँटी करप्शन विभागात तक्रार दाखल केली. यानंतर सापळा रचून अमन भाटिया यांना रंगे हात पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर प्रकरण कोर्टात पोहोचलं. खालच्या न्यायालयाने या प्रकरणात 1 वर्षाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने 2014 मध्ये या निर्णयाला कायम ठेवले. तरी देखील अमन भाटिया यांनी हार मानली नाही. अमन भाटिया यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. वर्षानुवर्षे प्रकरण सुरू होते. अखेर काल निकालाचा दिवस उजाडला. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की यात भ्रष्टाचार सिद्ध झालेला नाही. लाच मागितल्याचे आणि घेतल्याचे ठोस पुरावे देखील सापडले नाहीत. फक्त 2 रुपये जास्तीचे मागितले म्हणून आरोपीने जाणून बुजून लाच मागितली असे मानता येणार नाही. न्यायालयाने एका महत्त्वाच्या प्रश्नाचेही उत्तर दिले. स्टॅम्प वेंडर हे पब्लिक सर्वंट मानले जातील, कारण ते एक प्रकारे सरकारचेच काम करत आहेत. या कामाचे सरकारकडून कमिशन घेतात. यामुळे स्टॅम्प विक्रेत्यांवर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट लागू होतो. पण कायदा लागू होणे आणि शिक्षा मिळणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ठोस पुराव्याशिवाय कोणालाही दोषी धरता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. जोपर्यंत स्पष्ट होत नाही की या प्रकरणात आरोपीने जाणून बुजून आणि बेकायदेशीर मार्गाने पैसे मागितले, तसेच त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे आणि असे कोणतेही वक्तव्य आढळले नाही ज्यावरून हे सिद्ध होईल की त्यांनी लाच मागितली, त्यामुळे अमन भाटिया यांची शिक्षा आणि त्यांच्यावरील दोष दोन्ही रद्द केले जात आहेत असे न्यायालयाने स्पष्ट केले.